अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची आलवाज गावात फेरफटका मारून आता वाज जीव तू आहेस राणे ए राणे लखो आला वय गावभर हिंडून लखो लय नटून तटून काय भानगड काय तुझी चालले मी बाहेर फिरायला आणि आमच्या पोटा पाण्याचं बघती का नाही का फिरूनच यायला लागलीच तुम्हाला जायचं कळतं मला नको आहे जायला आणि संजय कुठे गेलाय मला नाही माहिती कुठे गेलाय ते सांगून जातो काय मला अगं बायकोचं नवऱ्याचं माहित नाही म्हणल्यावर अवघड आहे का तुझं लेक किती शहाणा तुमचा ती मला सांगून जाणार आहे आला का वाईट तोंडावर वाईट काय तोंडावर काय केलं काय बोलती तुझी तुला तरी पटतंय का हा पटतंय काय पटतंय सांग बरं पटतंय तुम्हाला पटतंय का काय चाललंय काय लगा तुझी बायको संजयला का नाही असलेला का फजिती करते का काय बोलले तुला तरी पटतंय का तुझ्या मनाने सांगण्यात का दरगी राहतात मी इथं देताना बघ हो हे असल्या कुटाण्यामुळे तर मला घरी वाटत काय तुझी बायकोला का नाही तसलं बोलते का मला तुम्हाला समजून घेता येत नाही आता किती समजून घ्यायचं आता मी आलोय तर म्हणलं आता भाकर तुकडा खावावा तुझा तोंड जरा बंद करत जा की काय म्हणले ऐक काय म्हणली नाही भाकरी मला जायचंय फिरायला काय जायचं होतं ना आता काय सांगायला येते बाई भाकरी फिरायला गेल्यावर करा इथं येऊन टाकून जायचं बाहेर हे बघ तुला घालायची का नाही भाकरी माझ्या लेखा देखता मी विचारतोय मी लेखा देखा सांगते माझ्या नवऱ्यासमोर सांगते मी घालणार नाही ऐकलं का बाबा तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय हे बघ तुला सांगतोय मी नीट भांडणं जोरात चालली ती म्हातारा आता 100% मार खातोय वाटतं तुला मला भाकरी घालावंच लागेल घालणार नाही बापाने हुंडा दिला एवढा मोठा काय तुझ्या बापाचं काय नाही मी बांधलेला आहे संजय ध्यानात ठेव बरं काय मला सांगतो नीट वागायचं नीट थांबा मला ती काय म्हणतात मी घर बांधलं मागं लागून नाही आली माझ्या बापाने एवढा मोठा हुंडा दिलाय मग हुंडा दिला तरी काय झालं काय जायचं काम केलं काय हुंडा घेतलाय ना मी पण जात असते बघ ऐक कसं तोंड चाललंय झालंय ना माझ्या असं वाटतंय मरून जावं काय मारून जावं बापाची चूक नाही दिसत तुम्हाला नाही घालायची का भाकर तुकडा तू नाही घालणार कुणाला दोघाला बी नाही आता 8-10 दिवस चहा बी नाही करणार नाही करणार काय गरम पाणी बी देत नाही बर नको देऊ मी गावात जातो आणि आबरू तुमची जाणार आहे थोडं तरी बघा तुमची आबरू जाणार आहे एवढं डोक्यात ठेवा बरं का दिसतंय म्हाताऱ्याच काय ना त्या म्हाताऱ्याला तू नीट नीट कर सांभाळायचं बरं का नाही तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही कोण काय करणार आहे तुम्ही मला काय करणार काय आहे करेल? हा बघा बरं हात लावून दाखवा बरं माझ्या बापाने काय हाणायचा हुंडा दिला नाही तुम्हाला हा जरा नवऱ्याला नीट बोल नवऱ्याला नीट बोल म्हणजे नवऱ्याला बापाची चूक दिसते का बायकोचीच कशी चूक दिसती हा 4 टाइम खायला घातलेलं नाही दिसत होय हा काय नाही आणि मला हाणायची भाषा करता मी पण पोलीस स्टेशनला जाणार बघती मी बी आईला पण सोनू भाऊ निघून चालली आता इथनं बरं आता मी जातो पारशाला आणि भांड्याला जाऊन भेटतो नाही नोटीस पाठवली तर बघा अरे भांडे पोत्यात काय घेऊन आलास ते गायचं खाद्य संपलं होतं हा का ते घेऊन आलोय गाय दूध देते का भरपूर देते 10-12 लिटर किती आहे ती गुरं मला 2 गाय आहेत अरे ती राहू दी पण गावात मी आता येत होतो हा घरी आलो कामावून का बांधणं संजू भाऊची लागले होय लागली म्हणजे काय रोजच आहे ती बांधणं हा मग रात्रीच बांधून बघून मी आलो त्यांची अरे मला रोजच बांधणं आहे ती सकाळ संध्याकाळ दुपार टाइमच नाही बांधणाला मला जावं लागेल बांधणं बघायला तुला बांधणं बघायला अरे इतकी मजा येते त्या बांधणारा लय मजा येते मारल संजू भाऊ मारल आता मी दिसतच नाही माझ्या उंच्यानुसार मी लपून बसतो असं खिडकी याला संजू भाऊ निघून आता गेला होय हा. वैतागला असं लय बांधणं वाईटागला लागला हा बरोबर आहे होय रे भांड्या हा बोल आता काय म्हणतो कुणाची भांडणं बघा तुला संजू माझी भाऊची लगा सुधार व्हायचं लोकांची कवर भांडणं बघत बसतो माझी इथे लोकांची बांधणं बघायला अरे लग्न कर मग तुला कळेल लग्न कुठं 5-16 पर्यंत लग्न बघायला गेलो कोणीच मुली दिल्या नाही तुझ्याला का आता 42 वय झालंय तुला हा. आणि तोंडपाक काय उठून गेले अरे तरी काय? लोकांची भांडणं बघत बसतोय अरे तोंड असंच पहिल्यापासून आहे, लहानपणापासून एखादी बघ दुसव ठेवली बिसव ठेवली आणि टाक करून होय रे हा, तसं जात आहे या. कवर लोकांचं भांडण बघत ते पण बसतो द्यायला पाहिजे ना त्यासली आणि तुम्हाला सांगू हा, का बोला. ती संजू भाऊ चांगला आहे हा. पण त्या डबल्याच्या नादाने बिघडले दारू काय प्यायला लागा लागले. परश्या बोलतोय तू संजू भाऊ चांगला अरे त्याची बायको 1 नंबर आहे आला का वाघ मारे ती संजू भाऊ गावात 1 नंबर माणूस आहे अरे रोज दारू पिऊन तू सकाळ संध्याकाळ दुपार भांडणाला कळेनाच
रोज भांडणं आहे ती. त्याच्या बायकोनं रोजच भांडणं केल्यावर काय करेल? टेन्शन दारू पिल नाही तर काय करेल? आता पण भांडणं लागली. नवरा बायकोची संजूभाऊ गेला निघून. म्हणला मी आता इकडे येतच नाही. मग काय करेल? रोज ती बयाला का ती कसली दुषी बाया रोज भांडते त्या संजूभाऊला. तुम्ही दोघं ग बसा, ते दोघं नाला खायचं. तिला आला काय तुषार नाही का रोज त्यांची भांडणं बघाय तुला माझी येते? मला माझी ती तुला मारणार आहे ती एक दिवस. भांड्या लगा तुझं तोंड नुसतं त्या टिटवीगत दिसते आणि पोट नुसतं म्हशीगत दिसते. पुढनं चाललं ना तरी मागणं असं वाटतं चालतंय एखादी बाया चालली प्रेग्नेंट तुला असली. बाहेर दिसती या. मग लोकाची भांडणं बघ तू आज नीट सुधर. तू सुद्धा आधी अरे वाघ मारे तुला सांगतो संजूभाऊ चांगला आहे म्हणजे चांगलंच आहे आणि त्याची बायको लय ईड आहे ती डोक्यावर पडल्यागत करते. अरे नाही लागा ती कुणालाच काय बोलत नाही त्याची बायको. संजूभाऊ इथून डायरेक्ट काठीनं मारायला चालू. गपला का ती दारातनं माणूस चाललं तरी हिडजिड करती. नाही ते सगळं कारण डबरे. डबल्यामुळे ती बिघडले रे. नाही चांगलं होतं. संजूभाऊ पहिला दारू पित नव्हता. चांगला होता. हा तर डबऱ्याच्या नादी लागला आणि बिघडला. बिघडला. बरं जाऊ दे चला आपल्याला आपण काहीतरी गावात काय- जाऊ बघू भांडणं. बघू लागले वाघ मारे भांडणं बघू. ऐका ना. अरे हे घे ना आता. हा ते सांगायचंय मी कोणाला घेऊन येतो हा, गाडी हा. आणि गाडीवर टाकून घेऊन बरं जातो. चला जाऊ गावात चल. चला. काय करावं मरावं का काय करावं असं झालं तुझ्या आईला. रोजचीच कटकट. एक दिवस नीट नाही. संजय इकडे बघ माझ्याकडे काय करतोय इथं? काय नाही बाबा आलतो असंच. पायाचं तुकडं पडलं माझ्या तुला हुडकून. माझ्याकडे काय काम तू वड्याला काय करतोय इथं? वाड्याला आलतो असंच. तू काय करतो इकडे? हो तुझ्याशिवाय मला करमत नाही. सकाळ उठलं की मी पहिलं तुझ्याकडे येतो आणि तू सकाळ धरणं मला दिसलाच नाही. जरा टेन्शन मध्ये आलोय गेलाय कुठं आणि मला फोन नाही काय नाही. बरं का डबल्या मी जीवनाला एवढा वैतागलोय का नाही. घरी गेलं की रोज त्या बायकोची किटकिट त्या बापाची किटकिट असं वाटतंय की ह्यो खेळा फास घ्यावा असं. अयो, अरे संजय, तुला काय कळतं मिळतं का ना? हा अरे तू एकच माझा असा मित्र आहे की मी जीव द्यायला बसलोय तुझ्यासाठी. हा तू काय बयांसारखा खेळ करायला निघालाय? अरे मग काय करू मला सांग की तू. आणि लोक इस्टेट गेले म्हणून फाशी घेतात तू घरातल्या भांडणाला. अरे रोजच आहे डबल्या रोजच घरात असं. अरे दादा तू जीव कपडा नाही माझा. अरे लका जीवन सुद्धा जात नाही मला त्याच्यामुळे. काय करणार मी मला सांग की तू. जीव देऊ नाही तर काय करू मग. आज लका तू लय बेकार काम करायला लागलो होता. मला नको झाला असतो लका. कुणापाशी मी बी तोंड वाजवा गेलो असतो. हे हाय बाप बायको 4 दिवस तुझ्यासाठी रडले असते. अरे हे जीवनच नको झालंय मला. काही पण म्हणतो डबल्या. ऐक हा जीवन संपवायचं नाही जीवन जगायचं. कारण जीवन एकदाच असतं. निसर्ग आपल्याला जन्म देतो ना ती एकदम आनंदित आणि सुखी जीवनासाठी देतो. ह्याच्यावर एक पर्याय आहे. काय माझं ऐकलं का नाही? हा तर बोल की. खरंच तुझी बायको आणि आई कधीच भांडणार नाहीत. फक्त अरे माझ्या संग आईचा तर विषय दे की सोडून आई तर गेलीच पण ते बाप आहे ते बी नीट नाही. ऐक माझं सगळी जागे येतात फक्त माझ्यासाठी. हा लय नाही 1 महिना एन्जॉय करायचं बाहेर जाऊ कुठं जाऊ. पैशाची काळजी करू नको. मी काही बी करेन इकडचं तिकडचं पैसे काढेन पण 1 महिन्यासाठी आपण दोघं बाहेर जायचं. अख्ख्या गावाने हुडकलं पाहिजे सगळीकडं. आणि ह्यांनी परत असं की आपण भांडतोय ते खरंच चुकतोय असं हात जोडलं पाहिजे आल्या आणि परत म्हणलं आम्ही नाही तुमच्या संग भांडणार. करणार काय एवढं? बघूया नाही. हे आंदोलन गाढवा हेच करावं लागणार आहे. त्यासाठी जीवनात 4 दिवस लांब जाऊ. मरणाची गोष्ट काय करू नको गाड्यानो. अरे लय वैताग आलाय मला. नाही तू चल. तू माझ्या संग चल. सजा व्यवस्थित आहे पाय. हा पण चिकन लय झालंय बाबा. सजा असलं काय डोक्यात आणू नको बाबा. अयो बरं ऐक ना डबल्या. आता काय करू माहिती आहे का? तुझं म्हणणं बी बरोबर आहे पण मला काय एक सांगायचं आहे तुला की रानात बी जरा ऊसबीस लावलेला आहे की त्याला पाणी म्हातारं काय बघणार नाही. ते आपण जर गेलं तर त्या रानाचं सगळंच कुटाणं होईल. तर बघू आपण आधीमध्ये जाऊ पहिलं घरी जाऊ. बरं तू म्हणतोय तसे माग नुकसान होईल आपण गेल्यावर. मग काय बघणार नाही काटवळ बी आलंय तुझं. अजून वाट बघत बसली असेल. आता घरी गेलं की परत हायच बघ कुटाणं. चल मी वहिनीला काय समजावतो. बने नाही बोलली चालेल. हा पाऊस तर सगळ्यात गेला काय सगळं ऊन पडायला लागले काय
ऊन नाही पडत, हवा येते की चांगली. आईला म्हातारा आलेला दिसते बरं का तिकडं. म्हातारा कशाला आलं, काय कारण असं काय काय? त्यांच्या घरात राडा चाललाय ना असा मरणाचा राडा चाललाय, सारखे भांडणं बघावी तवा. कोणाची भांडण असते आता ते? काय त्या नवरा बायकोची बिन सासरे बी तसलं काय मिळच राहिला कोण नाही मिठवा आहे का नाही? चांगलं घर होतं ती. कस काय? आता काय सांगायचं तुला, त्या डबल्याने दारू पाजलेल्या समजू भाऊला दारू पाजते, वाईट वळणाला लावले काय सुद्धा नाही रे. आता नुसता ही जडवाड रोज घरात कर्कश आहे त्यांचा. नाही नाही, पण कमीत कमी तुम्ही तर सावकार सांगायच नाही का व्यवस्थित. आता काय हा, मिठवाचं काम तुमच्याकडे आहे का नाही, काय थोडं भाव तरी? आता आपण काय सांगायचं. आपण एवढं तेवढं सांगायच बाबा. जे 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 त्याच्या घरात जे वाद चाललेला असतो ना ते त्यांनाच माहित असतं कशावर चाललंय. आता त्या बायकोनं जर नवऱ्याला नीट बोललं तर ते तिला बोलल, म्हाताऱ्यानं सुनाला नीट बोललं तर ती सुन त्याला नीट बोलल. म्हणजे ह्यांच्यातच गोंधळ आहे. यांचंच पट नाही काय सगळा राडा म्हणजे आपल्यासारख्याच काय मिळत लागत नाही काय ना तुम्हाला. कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. येडी मेंढ घराचं वाटोळ झालं. लय चांगलं घर चाललं होतं बरं. खरं? हा लय चांगलं चाललं. बरं मग काय करावं लागेल? आता काय ते सांच्याचं संजू भाऊ आहे ना त्याचं बी चुकत नाही, हा. ते बी चांगलं आहे लय. पण ती मध्ये आहे ना किडा ते डाबल्या त्यानं वाटोळ केलं बघ घराचं. मग हे ना तुम्ही सांगाय पाहिजे ना बाबा, हे त्याच्या नादाला लागू नको, काय करू नको म्हणून. आता मी तर काय सांगणार आता त्याला, ती ऐकण्याच्या बाहेर. काय चाललंय काय तुम्हाला सांगायचंय बाबा, माझ्या घरात चाललंय इतका राडा रापाडा चालवलाय. संजयची बायको तसलीच, संजय तसलाच. माझं का कुणी मनावच घेणार रे बाबा. आपण ही बारकी आहे ती बघा आता बाबा, गाववाले तुम्ही आहे, भाकर सुद्धा का सून द्यायला का मला. त्यालाच कळलं पाहिजे का नाही? म्हणलं च्या कर उलीचा, च्या सुद्धा करा नाही. आला चिलकी गावात हिंडून आमक झाला असेल, पण तुम्ही तमकं थोडं झालं. लक्ष द्यायला पाहिजे ना घरात. अरे बाबा हो, तुम्ही का त्या संजयला सांगायला का वाईच. अहो त्याला सांगायचा सवाल नाही. हे बघ आपा, हा. तू बी आता लय म्हातारा झालाय, टाकला केस राहिला ना अरे तुझ्या. वय केला का माझ्या जरा तर बारक्या टाकला. परागत करायचं बंद कर. त्या सुनाला जरा प्रेमानं बोल, गोड बोल, आल्या का? लेकाला चांगलं बोल. अरे पण कशाला वाद होईल? भाकर तर दिली पाहिजे का नाही मला. आता तू गेला की डायरेक्ट नावराईकडे तूच दम देतोय त्या आणि सुनाला. दम नाही का मग आपल्या काय तर? पुरी सारखी यायला का नीट तिला बोलायचं दम देऊन की. जमतंय का काही. मग गोड बोलल्यावर सगळं मिळेल तुला. हो बाबा, ते संजय आला त्याने माझ्यावरच ताव काढला. माझं ऐकून घ्या. सून बी माझ्यावरच ताव काढती. काय लाका मी हे बघ, मला तर वाटतंय आता निघून जावं कुठं. म्हातार माणूस कशासाठी असतो? हो कशासाठी असतो? बरोबर आहे की. दोघांना समजून घ्यायसाठी असतो का अरे नाही? पण- दोघांना समजून सांगाय पाहिजे. म्हातारा माणूस घराचं कुलूप असतं, हा. असतं का नाही घरात? ऐकून घे. म्हणून मी हो आपला कापा हा. साठीन बुधी नाटी. हा. कसं आहे, म्हातारपण आलं की मुख खायचं, थोडं लय बोलायचं नाही. आता कुठवर गप तरी कुठवर बसू लागा. फार अरे माझ्या ते- डोक्यावर ना हात फिरवायला पोराला लागला बघ का ती सून चांगलं आहे, काय करून घेतलं म्हणजे माग परत कोण तुला आहे. नाही नाही, तसा माझा पोरगा तसा लय शहाणा आहे. तुमच्या घरात कसा आहे, रोजच बघावं तवा हे बघ, बांधणं. माझा संजय इतका चांगला पोरगा आहे, शेजा त्याच्यासारखा पाजाराला नाही. चुकून तारास होतोय. पण माझा पोरगा शहाणा आहे. कायला काळी तमाशा रोज माणूस गोळा होते. हे बघ, गाव आता बघतंय काय सगळं करतो तुमचा आता, वाद. घरची तर पर आहे. काय आता करणार मी तरी, माझा तरी काय दोष आहे का, मला तरी होत आहे का कामदार. बघा गाड्या, चांगलं सांगायचं आमचं काम आहे. बघा गाड्या, आता कसं जातो बाबा. वागायचं तुमचं तुम्ही ठरवा. आता हा? काय आता हो का, तुम्ही गाववाल्यांनी द्यायचा निर्णय तिथं मिटवायचं, काय करायचं तुम्ही सांगावाय त्याला. बघा आता संजू भाऊची गाठ पडली तर हा, सांगतो मी सांगा तुला. रे, सांगा, सांगा, पण सांगा. ऐक की, तू बी जरा नीट राहा. हो हो हो. काढा काढा करू नको लय. मी गेलाय कुठं काय माहिती, बापल्याक सारखीच. हा वैताग आला. मी पण आता माझ्या भावाला फोन करून बोलवून घेतले, आता बघतेच मी. हा अण्णा आलं तर ठीक, नाही तर दाद्याला म्हणलं ये म्हणून. बरं का डबल्या, बोल की. ते घरी जायचं का माझ्या तर अंगावच काटा फुटतो. अरे बाबा बघू काय सोक्ष मोक्ष लावू, काय होईल ती होईल. चल भंगार बायको आहे ती, असू दे चल. तो बसली. वहिनी आला वय वाजवाटोळ करायला, अजून राहिलं सायलेलं. अरे जरा नीट बोल की, माझा मित्र आहे तो. मित्रानेच केलं वाजवाटोळ सगळं. काय हे वाजवाटोळ येसन नाही केलंय? ते येसन लावून ठेवलं या. तुझं तोंड आहे का नीट? काय तोंड आहे का नीट? काय 10 रुपयाला मी सांगते वय तुम्हाला, ह्यांनीच तर सांगितलं की. तुझ्या तोंडामुळे तर दारू हा? प्यायला लागलोय मी. हो, सांगाय मला. कदा ना कदा हे असतं बरोबर. वहिनी आज तुमचं मंगळसूत्र मी वाचवलं आणि मलाच असं बोलताय. काय वाचवलं? फाशी घ्यायला निघालेला माणूस मी अगं आणलाय. बाई, बरं की आणलं. त्याला कमी पडत असं न्यायला संग. आहे का, आहे का त्याला काय त्याचं? हा आलं सर, तू म्हणत होता ते सगळं बरोबर राहिला का ना. मग मी तुला चुकीचं समजत होतो, तुझ्या बायकोला चांगलं. अरे ते मेलेलं बरं, तिथं सांग. तोंड बघण्यापेक्षा. सांग सकाळ बापल्याक भांडतात, मला ते दिसत नाही होय. ती नाही सकाळच सांगायचं समजून. म्हाताऱ्याचं झालं की नवऱ्याचं, नवऱ्याचं झालं की सासऱ्याचं. कसा तोंडाचा पट्टा चालतोय. अवघड आहे. अहो ती सासरा म्हातारा माणूस आहे, त्याला जपलं पाहिजे. काय जपत नाही होय तेव्हा. आता मी चालली होती सकाळी, येऊन काय बडबड करायची गरज होती का दोघांनी बी? आणि मला मारण हाणन असलं बोलायचं वय नवऱ्यानी कुठं? साठी बुटी नाटी असती, ती लहान बाळासारखं असतं, त्याला तसंच जपावं लागतं. ना सासऱ्याचं तर लांबच, पण नवऱ्याला पण नीट बघत नाही.
हे बघा अख्ख्या गावाचं वजवाटोळ करून झाला. आता माझा नवरा राहिला होता त्याचं बी केलं ना वजवाटोळ. दारू पाजून हा तुम्हाला धंदा काय आहे दुसरा? ह्याला पास त्याला पास त्याला पास ह्याचं वाटोळ कर त्याचं वाटोळ कर. का वहिनी मी दारू सोडलेले 15 ते 20 दिवस झालं. मी थेंब सुद्धा घेत नाही आणि त्याला बी पाजत नाही. काय बाई 15 दिवस काय लाजा फिजा वाटतात का बोलायला तरी? अरे तुला दिसतोय का आम्ही दारू प्यायला? आता कालच कोण आलं होतं पिऊन का मी आले होते झुलत? आहे का इथं तोंड? हा संजय तू हात जोडलं बाबा रे तुझ्या बायकोला मी. मिटवायला आता हात धरताल आणि गाडी भरते. संजय चल बाहेर. आहे का? कस काय? अवघड आहे बाबा तुमचे तुम्ही बघून घ्या. मला तुमच्या भानगडीत पडायचं नाही. बाई बघ तुझी हो बघते की. आणि तुम्ही परत त्यांच्या बरोबर दिसायचं नाही मला. चला घरात. होय वाघ मारे बोल की परश्या. तुम्हाला काय कळलं का? काय राव ती संजू भाऊ आत्महत्या करायला गेली की. तुम्हाला कसं माहिती? समधीकडे गावात चर्चा झाली संजू भाऊ आत्महत्या करायला गेली म्हणून. आता मग गेला असेल मग. नाही लगा डबल्यामुळे वाचली ती. होय मग तर 100% गेला. अरे गेला नाही वाचलाय डबल्यामुळे. तिकडे बघ. होय रे तुला गावात कोण मेलं की भारी वाटतं? कुणाचं लग्न मोडलं भारी भारी वाटतं? वाटतं. कुणाचं काय झालं तुला भारी वाटतं? ह्याला धर, थांब, खाली पाड. आपण ह्याला जीव मारू. कसं वाटतंय? कसं वाटतंय? गार वाटतंय? आता कसं वाटतं? अरे परश्या का मारताय त्याला? अरे बस की बस बस बस. अहो, का मारताय? ह्याला हो का, हा. गावात कोण मेलं भारी वाटतंय. कुणाचं लग्न मोडलं भारी वाटतंय. कुणाचं काय झालं ह्याला भारी वाटतंय. असा घोडीला आहे वय. अजून लय हाना त्याला मग. हा? ह्याला लय हाना, चांगला हाना. आम्ही हाणू लागू. काय नको मारतो. आलो वाचवा. वाचवा आता तुला कोण वाचवत नाही. आलो वाचवा. आबा 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 आलो वाचवा. अरे तुला आबा परश्या राहू द्याला का मरून जाईल. अमर दे गावातली पिढा गेलीच नाही पाहिजे. नाही आता बस करा. चला चला बा चल. बस 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 आता. काय काय झालं काय याला? कशाला त्या पोरांच्या नादाला लागतोय? हा काय केलं? चल. ह्याला लय मग हे आहे. काय तर का तू? ह्याला लय मारायला तुला हाय रे का मातू? लका किती बी चांगलं वागा किती बी शेवटी दुनिया नावत ठेवत्या. 8 दिवस झालं राव दारू सोडली तरी अख्खं गाव म्हणतात आपल्याचं काय खरं आहे. 4 दिवस सोडलं आणि परत प्यायला चालू करेल. हा त्या संजयने अक्षरशः खोटं सांगत नाही. हुडकून हुडकून त्याला कटाळला आणि शेवटी मी वाड्याकडे फिरत गेलो तर या गळ्याला फाशी घेत होता. त्याची फाशी सोडवली. बाबा दारू सोडली आणि चांगला असता तू कशाला फाशी घेतो म्हणून. ते म्हणला बायकोला त्रास येते घरात भांडणं आमचं. चल बाबा तुझ्या बायकोला समजून सांगतो म्हणलं. हां आणि कुशालराव मी त्याच्या बायकोला समजून घ्यायला लागलो आणि बाया मलाच उलटी मांडली. तुझ्यामुळं वाटोळं झालं तोच माझ्या बायकोला दारू प्यायला शिकवली. अरे बाबा चोराच्या उलट्या बाबा मी राहू का नको असं केलं गावात. कसं राहू आणि कसं नाही हेच समजा ना. भावा दारू प्यायलेली हेच चांगलं होतं. संजय तू भेट मला कुठं बी नाही तुला परत फुल करा ना तर नावाचा बी डबल्या नाही डबल्या जातो. चटण्याला बी घेतलं होतं मागाशी तर आता फुल 2 क्वार्टर पितो आणि मग जाऊ तू गावाला माझा येगा मी बी डबल्या. हा संजय कस काय वाटतंय रे? एकच नंबर. ही जिंदगी म्हणजे का नाही हे घेतल्यानंतर दुनियातला दुःखी माणूस सुद्धा आनंदित राहतो. होय का? हा आणि बाबा हे असं औषध आहे की माणूस 100 वर्ष जर जगायचं असलं ना तर 150 वर्ष जगतो. 150. हा आयला. हे बाया कोण आहे? हे हा आला काही सरला काय दिला देवीच्या देवळात आम्हा दोघांचं लपड. वय मग ते वय. अरे करिश्मा माझी करिश्मा. आयला, खरंच की विसरलोच मी. मग पैसे लय झाले तिला मला सोडून गेली जिंदगी माझं तिने खलास केलं. ही काय कर माहितीये का दोघांनी अर्धी घेतली. मी घेऊ अर्धी आधी का तू घेतो? नाही घे. बरं की लवकर घरी जायचंय बायको खवळल. बावा अजून आहे आपल्याकडे स्टॉक. चल त्या काटाड्यावर बसायचंय आपल्याला तिथल्या. काय लय भूक लागली राव. संजय माझा ऐकतो पेल्यानंतर
दुनिया आपल्याला नावं ठेवल त्याच्याकडे बघायचं नाही. आपला आनंद आपणच साजरा करायचा. दुनिया बी करते बर का, दुनियाला बी आपण आनंद देतोय का नाही. मग आपण किती खुश नसीब. बरोबर. दुनियावर लक्ष द्यायचं नाही. इकडं बोलू नाही तर चालू. चल कार भाव इकडे. संजय ऐक की, आता इथं कंटाळ्यावर बसायचंय का ना. बसायच्या आधी स्टॉक आहे का ना आपला स्टॉक, त्यातली थोडी तू घे. माझं प्रेम लय तुझ्यावर. हा मी देतो खोल. अशी अशी अशी. हा घे थोडी घे. कुठं गेलाय सकाळपासून काय माहिती. ही नाटक आहेत वय. ह्या डबल्या बरोबर दारू प्यायची वय. आणि ह्या डबल्याला तर काय लाज लज्जा सोडून दिली सगळी. उठताय की माझ्या नवऱ्याला घेऊन दारूच पाचतय. हा संसाराचा पाक वजवाटुळ करून टाकलं ह्या डबल्याने. काय वैताग बाई. बडबड केलं की माझं तोंड दिसतं. उठतंय की तिथे म्हातारा पण बडबड करतय, वरनं ह्या नवऱ्याने बडबड करायची. हा दिसतंय का इथं आपला लेप काय करतोय ती. हा दारू पियत बसले. आता नाही ह्या डबल्याला बी सांगते नवऱ्याला बी सांगते कसं असते. बा मी बी एक गोट, तू एक गोट, मी एक गोट. बस इथं बसू, थोड्या प्रेमाच्या गप्पा मारू. चल अरे पडशील. जीव व्हायला का माझा तू. दारू जास्त झाली काय मला. तुला नाही बाबा जास्त झाली. दारू जास्त होत नाही. काय ही माणसाची म्हण आहे, पण दारू सारखी चीज नाही. बरं ऐक ना, माझी बायको लय बेकार आहे भावा. बायकोने तुला एकदा मिठीत घेतला आणि मुठीत घेतला ना, तुला सुट्टी ना. तिचं काही सुद्धा ऐकायचं नाही. ती काय म्हणली का नाही, ए लय बोलायचं नाही, चाललो मी. माझी दुसरी बायको माझी वाट ऐक ना, बुक बिले लागले, बायको माझी वाट बघत असन. बरोबर जातो तू. जा जाऊ का. जा. ए जाऊ का रे. अरे पडशील. जीव आहे माझा का पडशील. संजय नीट थेट. संजय गेला, घरी गेला, पण माझ्याशिवाय त्याला पर्याय नाही. तो परत हितच येणार. भावानो याला डबल्या म्हणतात. डबल्या डबल्या खुश तो दुनिया खुश. हा हा. आता मला वाटतं इथं थोडा आरामच करावा. हे रस्ता माझ्या बापाचा आहे. काय कोणाची टाप नाही मला इथून उठवायचे. काय यायला कोण बघतंय माझ्याकडे. बघतोच की. अरे काय या अवस्थेला का संजू भाऊ. काय कोण आहे. यार दादा आला का. मी आहे संजू. कोण आहे. ही लय पिणं काय चुकीच आहे बरं का. हा चल काय अवस्था करून घेतली. चांगल्या घरसाला का तू. हा ऐक ना. काय काय ऐकू तुझं. मला आहे ना घरी जायचं. दारू वाईट आहे दादा. लय वाईट आहे. लय घरी जायचं मला. घरात दाराचं बायका पोराचं सगळं नीट उभा राहा. सगळं वाटलं मी सांगतोय चांगलं सांगतोय. ऐक की दोन गोष्टी. अरे पिऊ नको का भल्या माणसा. दारू नको कोणाचं चांगलं केलंय. काय झालं बायको जाईल निघून मग बसीम का करत. बर का ते डबल्या भेटला होता ना. ते डाबल्याला बी आता मारतो ना. त्या डाबल्यानं काय एका चांगल्या घराचं वाटोळ केलंय. डाबल्याचं टांगडच मोडतो. हा तू ऐक काय कर माहिती आहे का. तू जरा शांत राहा, नीट राहा, वाघ. कोण शिकवायचंय तुला. ते म्हातारा बी तिकडे डोकं आपटून घेतय. ते बायको वाट बघते. कशाची बायको वाट बघते. तू ऐक नीट वाघ. तू दारू पिऊ नको. दारूनं लय गरज जळली ती. आता तुझ्याला बी आग लागली. सोडली. हा चांगला ऐक आणि दारू सोडून टाक. दोस्ती तुटायची नाही संजोबा. ही दोस्ती तुटायची अजिबात नाही आणि तोडायची बी नाही. नाही नाही संजोबा तुला वाटते का रजलय झाल्या गत. जाऊ दे. आज आपला शेवटचा दिवस आहे. काय एक सांगतो संजोबा, खरंच दारू प्यायची नाही. ह्या सांगतो मी. आज दारू
काय काय कशाचे शब्द घेताय? कोण आहे कोण आहे? बायको आहे काय? पेलो बायको बी दिसला काय? नीट उभा राहा, नीट उभा राहा, नीट उभा राहा. इथं काय करते? काय चाललंय? पावसा पाण्याची सुद्धा सुसना नाही तुम्हाला घर. चल घरी हो. काय चल घरी हो, दारू पिऊन बघते मी तुझ्याकडे पण. हा चला घरी, चला नीट. संजयची बायको म्हणजे लय मोठा टंबम आहे. आला बी आणि फटलीच नाही फुटला बी. जातो बायको. काय लय काम आहे रे नानात बाबा. राणे ए राणे, काय करते या? झोपून दे ना. झोप लागली काय तुला? मग काय तर दुपारचं पडलं होतं अगं घरात, थोडी- राहणे राहणे करत. अगं थोडी लाज वाटाय पाहिजे तुझ्या जीवाला. काय झालं आता? काय माझं पोर गेलं तिकडे आत्महत्या करायला आणि तू कर झोपा घरात. मग मी म्हणलं व्हायचं आत्महत्या काय करायला. व्हायचं तरी थोडस जाणार नाही म्हणाल तरी बघ की व्हायचं. तुम्ही जाऊन बसा की गावात त्या बकुळीच्या घरी. मग आलं का मग आता तुला जेवायला बी मला वारानच, मग दुसरीकडे गेलेलं बी तुला भगवान आहे. एक तर माझी झोप मोड केली, माझं डोकं हलवू नको म्हातारे. आणि ही पोर माझं गेलाय ती मग तू जा. असं वय? कशी बसायचं ते जा की पोराच्या असं मागं. म्हणते वय तू? हा अशीच म्हणते. अरे तुला बोल नको ना, एका ठोक्याच पाडीन बघ तुला सांगतोय बघ. हा, तू हाणून दाखव बरं. तू जा, तू नको मला सांगूच. वाईट नीट बोलताना बोलत जावायच. बघ आज माझा बाप नाही तर भाऊ कोण येईल ना, मी बघतेस तुझ्याकडे. येऊ दे तुझा भाव काय वाघ आहे काय तवा. का दाखवलं ना आता? हा येऊ दे येऊ दे, हा, बघू बघूनच घेते मी. येऊ दे भाऊ. भाव येईल भाव, मला बेहा सांगायला लागली. येऊ दे आता, ती येऊच तर इथनं हालतच नाही. बघू अरे संजू भाऊ, काय इथं करायला लागलाय तू? दिसाना होय काय घरी पाक बांधणं डोके फुटायची पाळी आली की. काय म्हणता? आता म्हाताऱ्यानं राडा घातलाय, लय बांधणं चालली ती बघ. कोणाचे? घरगुती कोणाचे? चल चल, वेळ लावू नका आता, बिगे बिगे घरी चल. आयला मला इतका डोक्याला वैताग झालाय. आयला कधी मिटायचे आमच्या घरातले भांडणं त्याच्या आयला. काय ते म्हातारं बी ऐकना आणि ते तुझी ती बायको बी तसलीच. किती तर लोक येऊन बघून गेले तर ऐका नाही कोणाला. बरं चला चला चला, हाणामारी लागायची पाळी आली बघ. आणि भावाला बोला होती, बोलवतो जा भाऊ. येऊ दे बघू आल्यावर. या नमस्ते नमस्ते नमस्ते. बसा. काय एवढ्या गडबडीत? बसा बसा. बसा 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 की. बसा. असू दे, नाही बोला, काय या. झालं या? लय अहो, गडबडीत काय राव फोन करून तुमच्या बोलून बहिणीनं घेतलं. राव नको केले राव तुमच्या बहिणीनं माझी राव. गरीब गाय असल्यागत बहीण तुम्ही कुशल माझ्या बहिणीविषयी कसं काय अहो, म्हणताय? काय राव गरीब गाय म्हणताय तुम्ही, गरीब गाय. हा. पण नाही राव तशी राव. का बरं काय झालं? अहो ती काय केलं? वर्ण तिचं गुण गायचं आहे. कुठं गेली आतन तायडी? दाजी कुठं येतं? तिलाच विचारात आम तायडे ए तायडे. बघा. अयो दादा आलोय. होय हा. काय झालंय ग इतकं अर्जंट? हा, सांग आता. थांब तुला पाणी आणते. हा पाणी आण आणि सांग आता तुझ्या भावाला. बरं का पाहुणे, हा काय तुम्हाला सांगायचंय राव. नको केलंय राव तुमच्या बहिणीने राव आम्हाला राव. पाणी राहू दे. काय झालंय मला सांगा. लय गडबड करून तुम्ही मला बोलवून घेतलंय. हे बघा, हा ही सारखी भांडती आम्हा दोघा बापल्याकाला. आणि अहो. शेवटी माझं पोर राव आत्महत्या करायला गेलं राव. 22 वर्ष मी तिच्या संग काढले. तिने कधी माझ्या संग भांडली नाही आणि तुमच्यापाशी 2च वर्षात कशी भांडायला लागली या? मित्रा की तोंडावर राव तिला राव. आम्ही काय लबाड नाही बोलणारी तुम्ही माणसं काहीतरी राव. म्हणलं असेल तिला तिच्या विचारा. मुलावर भांडणं अहो, करते तुम्ही ती. तिला विचारा राव आधी. तुम्ही बी आल्यासारखं काय झालं? बहिणीसारखंच कसं बोलताय आता राव. उठलं की म्हातारा मला नाही तसलं बडबड करते. तिकडून नवऱ्याची बडबड रडू दारू नको रडू नको. आधी मला तू किती काय नीट झालंय सांग. आणि मग रडू नको. हा रडू नको, नीट सांग काय. नाही राहायचं इथे, म्हाताऱ्याचं लय ताप आहे मला. हे बघा पाहुणे, बोला मामा, काय मी नक्की कधी काय तू झालं तिथं मला सांगणार नाही बघा. हा. राव हिच्या काव राव पोर माझा आत्महत्या करायला गेलं राव. इतक्या लांब जास्तो तुम्ही करताय काय? तुमचं लक्ष नाही काय? अहो मस्त लक्ष देतोय पण ही पोरगी तोंडच आम्हाला असं उचकुट द्यायला राव. अहो, शिव्या देते मगाशी जर मला काठीने तिच्याकडे बघून वाटतंय मारलंय. का तुम्हाला मामा ती तुमच्या संग भांडण करेल म्हणून? आता काय राव तुम्हाला सांगायचंय राव. ही पोरगी निसती आता लय गाय सारखी गार झाली. दाजीला फोन करा, बोलून घ्या दाजीला. अहो, चला काय लवकर. दाजीला फोन काय करताय झालं? राव? मामा थांबा तुम्ही. हा. उगाच वयस्कर माणसाला मला काय कमी जास्त बोलायला अहो लावणार? बोलायचा प्रश्नच येत नाही. तुमची बहीणच राव नीट नाही राव. बहीण माझी सोन्यावनी पिवळी आहे. अहो तुम्हाला मस्त कसं तांबडी वाटतंय? झार दिसती, दादा, मगाशी त्याच्याबद्दल ना, नाही. ती दारू पिऊन येऊन शिव्या देऊन गेलं ना म्हाताऱ्याने मला मारलंय. मग त्या तू काठीने. बोलू. त्याच्यासाठी गेला का पोरगा माझा तिकडं? पाटा दिसतो. गेला का त्यासाठी मला सांग. मामा तुम्हाला जमतंय का तिला घरी घेऊन जाऊ माझ्या? थांबा वाईट त्याला येऊ द्या. माझ्या- तिला म्हातारी वस्तर सांभाळायची माझी ताकद आहे. अहो असली तरी पण आम्ही काय येडमन केली वय तिला राव. अहो तुम्ही केली मग हे असलं तिला जाळताय होय तुम्ही उभेने. ए संजय, हे पाहुणा आल्या, नमस्ते. बोल आता. तुम्ही कधी आला? आता झालो एकदम इमर्जन्सी मला बोलून घेतलं तायडीने. काय झालंय नक्की?
अरे मला उभा राहायला येणार राव नीट. पाहुणं काय झालं आता मला अहो, सांगा. लय वैताग दिलाय राव हिने आम्हाला हा? 22 वर्षात आम्हाला घरच्याला कधी व्हायचा दिला तुम्हाला 2च वर्षात कसा त्रास व्हायला लागलाय दाजी. सांगून उपयोग बरं नाही. का मी बोलू का आता हे बघा रीतीनं बोला. आणल्यावर परतीत असतील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे म्हाताऱ्याने बी थोडं घेतलं पाहिजे त्या पोरीचं नसेल चुकत मी म्हणतो पण तिने बी थोडं ऐकून घेतलं अहो, पाहिजे कसं अहो मग काय आम्ही बावळा नाही का राव आम्ही. दाजीचं आमच्या थोडं चुकत असेल हे म्हातारा माणूस आहे म्हाताऱ्या माणसाने म्हाताऱ्या माणसाच्या पद्धतीने राहिलं पाहिजे उगाच तिच्या अंगावर सारखं काटे घेऊन जायचं म्हणलं हे बरोबर आहे का. पाहुणं, तिचा तोंडाचा पट्टाच राहत नाही अजिबात एकदा चालू झाला की चालू झाला अरे भाकरी नीट घाला ना राव मला तर भाकर सुद्धा नीट नाही 2 राव. मिनिटं थांबा आता मी माझ्या दाजीं संग बोलतोय त्यांच्या संग बोलू का आधी तुमच्या संग बोलू? आपण मला तुम्ही सांगा. असेल ती बोला ना रीतीने राव. 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं बरं, हा, मी आपण थांबतो. सगळं क्लिअर करू तुम्ही काळजी करू नका. बर हा बोला काय तुम्ही. काय होतं मला सांगा नक्की कशात तुमचं वादविवाद लागते ते. अहो, प्रत्येक गोष्टीला जेवाय मागितलं वादिवाद म्हातारीने चहा मागितला वादिवाद बर. अहो सारखं चालूच आहे कशाने नाही कशाने मग आता काय करायचं का ग तू अशी नाही करते काही दारू पिऊन येऊन घरात काय नसलं मग नाही म्हणलं मग काय होतंय म्हाताऱ्याने उठायचं शिवे द्यायचे ह्यांनी बी उठायचं शिवे द्यायच्या दारू पिऊन येतात. आता काय करा तुम्ही? वयात तुम्ही दारू पिली पाहिजे का अहो ह्यांच्यासारखं झालं ठीक आहे म्हणलं दारू पित ती या आता तुम्ही ह्या ऐका. वयात आपल्याला नाही, नाही, संसार नाही. करायला सोडून तुम्ही जर नाही, दारू नाही, माझं पिता ऐका की असेल, तुम्ही घरात भांडण ऐका करत असेल, तर की कसं करायचं. माझं ऐकाल का नाही बोला आता मला सांगा ही जर आमच्या संघ घरात व्यवस्थित वागत असेल घराचं वातावरण व्यवस्थित असेल तर आम्ही कशाला कुठल्या गोष्टीला हे करू मला ताई- अहो, काय एवढी चुकतं टेन्शन सांगा. देते की काय सांगायचं तुम्हाला तुम्ही मला तिच्या चुका सांगा मी तिच्याकडे बघतो. अहो, काय एक चूक आहे का चुकत कोणीच सांगायला? नाही ऐका आणि तुम्ही बी काय घेऊन जायची भाषा करू नका काय निहून तुटणार आहे काही नाही, तुटायचं नाही पण ह्यांचे जर रोजच भांडणं होत आपणच असतील समजून घ्यायचं, अर्जंट मिटवून माणसाला जर घ्यायचं. बोलवून घेत असतील तुटणारी तर मग काय वस्तू नाही करायचं. अहो पोरगीच राव नीट नाही राव. मला म्हणतात घर बांधलंय घरात निघ बाहेर. मग आता काय म्हणलं पाहिजे सांगा बरं. असं नाही केलं पाहिजे आता अहो, आपलं झालं पाहुणं, गेलं त्या म्हाताऱ्याला तुकडा सुद्धा द्यायना ते ऐकलं. काय म्हणाल ते विचारा तोंडा विचारा. मारतंय बाजारा, मी नाही म्हणलं तसं खाताय की मग कुठं खाताय ते बकुळीकडे जातंय म्हातारा माहिती आता हिनं नाही घातलं तिकडे जाणं बघाय का नाही मला सांगा तुम्ही. ती तुझ्या तोंडावर म्हातारं बिले आगाव आहे मैंदोळ तर देते आम्ही रोज येतो आम्ही आता बघतोय बघतोय सारखं. की. नाही राव. असू दे की मी काय म्हणतोय नाही राव, ताप ते देत. चुकत नाही असा विभाग नाही पण हिने थोडं समजून घ्यायला पाहिजे म्हातारा माणूस आहे बरोबर. प्रत्येक गोष्टी होती म्हातारं आडवं लावते दाजी माझं ऐका ही काय तुमचं वादविवाद होत्यात ना आपण इथं मिटवू काय विनाकारण तुम्ही बी ताईडीला काय म्हणणार का आणि पहिली गोष्ट तुम्ही ते दारूच्या नादी लागणार अहो, कोण तुम्ही दारू आधी पितंय? दारू सोडून द्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित या बघा ठेवा. पाहुणे हिने मला टेन्शन नाही दिलं मी पाहिजे. काय सांगतोय बरं का ऐका पाहुणा हा, बोला. हिने टेन्शन दिलं की मी दारू पिणार तायडे तू कशामुळे टेन्शन देते मला सांग दारू बरं? पिऊन आला ना मला काय मागितलं तरी भेटत नाही अगं, मग मी पण भांडते त्यांच्या संग. तू आधी त्यांना सांगत जा सकाळी की बाबा ह्या गोष्टी घरात संपल्या त्या घेऊन ये बरं हा? का काल त्याचा मित्र येऊन समजू भाव चांगला आहे हा. ह्याला एक कारण आहे एक त्याचा मित्र आहे ना डाबल्या म्हणून हा. त्याच्याकडे बघितलं ते पाहिजे पण त्यानं नाद बोलला. लावला हिन घरात बांधणं त्याच्यामुळे लागलेत हे निवड. बघा चांगल्या पद्धतीने बघितलं ऐका पाहुणे मामा. तुम्ही आहे माझ्या पोरासारखं संजय काय आणि तुम्ही काही वेगळे नाही. हो अगदी बरोबर हिनं तोंड जर आवरलं ना माझं पोरा अजिबात दारू पिणार नाही. मामा मला एक सांगा हा. जर दारूच पिल नाही दाजी हा. तर हिचं तोंड सुटल का अहो पण हिनं तोंडच नाही करायचं ना कसा पितोय बघू हिनं मग. कसं चुकलं? मी बघतो मग दारू- त्याच्याकडे. दारू पिली म्हणून तर आता तोंड बघा. वाढतंय ना हे बघा तो दारू प्याला ना मी बघतो बरं त्याच्याकडे का पण हिनं तोंड आवरावा. कुठेतरी आपलं मिटवून हा. या सगळ्यांनी समजून हिनं तोंड आवरावा. ते मिटवावं. मी माझं कुठं म्हणणं आहे की माझ्या बहिणीला त्रास व्हावा माझी बहीण व्यवस्थित राहिली पाहिजे अहो मग आम्हाला वाटतंय का तू जावं आमची सून म्हणून. दोघं जण त्रास देत असलेली मारत बरं असतील का तर पाहुणं? मग काय केलं पाहिजे ठीक आहे तुम्ही म्हणता ना मी आजपासून दारू सोडतो ओके पण काय हिने जर त्रास दिला तर मी आहे त्याला जबाबदार मग त्याला तुम्ही जबाबदार ह्याला मी सांभाळणारच नाही रात्री 12 वाजता मला फोन करा मी इथं तुमच्यापाशी हजर आहे तिने फक्त तुम्ही दारू सोडली आणि तिने त्रास दिला तर तिच्याकडे मी बघतो काय असेल ती चालतंय काय तुम्हाला काय चालतंय. अडचण आहे का मी असल्यावर काहीच नाही सगळं मामा मला काय दिलं असेल? पाहिजे हो जाग्यावर. चालतंय की आमचं काय नाही बाबा म्हणणं. दारू सोडा रोज कामाला जावं तुमचं काय असेल रेग्युलर करा तिला घरी काय लागतंय ते आणून द्या कशाला वादविवाद हा, होतात बरोबर या? आहे. जर तिला जर सगळ्या वस्तू भेटल्या तर जेवण बी व्यवस्थित होईल आणि तुम्हाला बी त्रास होणार नाही अहो राव भाकरीच नाही राव. बरं का पाहुणं माझं एवढंच मत आहे माझा त्या विषय सोडून 3 दिवस झाले राव अन्न नाही राव. तर व्यवस्थित सांभाळलं पाहिजे तायडे तुला मी आज शब्द देतोय जर म्हाताऱ्याची तक्रार परत आली तर ही 2 बाजूला राहतील माणसं मी तुला फटकिवीन बघ ऐकलं ना आता? अजिबात सुद्धा तू म्हाताऱ्या माणसाला त्रास द्यायचा नाही नाही देणार. आपल्या दादा गतच हा. 3 दिवस झाले राव भाकरी नाही इथं मला. आली मी म्हणजे तुझा भाऊ आहे आणि ही म्हणजे तुझे वडील आहेत असं समजून ह्यांना सांभाळायचंय तो हा अजिबात काहीच तो ह्यांची तक्रार आली नाही पाहिजे चांगलं राहा नीटनीटकं आम्ही काय शेजारी किती केलं तरी येणार थोडस जाणार ही चांगली राहिली आणि मी चांगलाच राहील तिने नाही तोंड केलं ना तरी पिणारच नाही. समजून सांगा 4 गोष्टी हाय बाबा मी काय बारकं पोर आहे का माहिती आहे का? ऐका तुम्ही की. थोडं लक्ष द्या ऐका ना, माझं मामांना ऐका. बी सांगा काट्यान हिन उगाडते तिला अंगावर ही योग्य आहे का
काय त्याला हॅमरिंग करते म्हाताऱ्याला ती जास्त काय करणार ते तरी? आता तिला बी त्रास व्हायला झाल्यावर ती बोलणारच की. बरं बरोबर आहे तुमचं पण तिने बी तोंड आवरावं नाही, हो का, बाप समजून तिने समजायला पाहिजे ना त्यांना. बरोबर आहे की आता घराचं घर आहे भांड्याला भांड्या लागणारच थोडं तुम्ही बरं, दोघं द्या, एकमेकाला सोडून समजून द्या घ्या. त्या पाहुण्याला बघा चहा पाणी बघा हो बघतो की चला चला आम्ही निघतो, चला हा? चला येऊ का? चला आम्ही चला जातो. चला, चला चला, चला चला. मामा हा दाजी, चला या या तुम्हाला बघा सगळं जिथली तिथं आहे का नाही बघा